मराठा आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलं असं तुमचं एक ठाम विधान होतं. मराठ्यांनी म्हणून आहे ना असं. आता माझ्या मराठवाडा विदर्भामध्ये सोलापूरमध्ये पूर आला, 108 लोकांचे जीव गेले. एक ट्वीट दाखवा. 4 महिन्यामध्ये 889 आत्महत्या शेतकऱ्यांच्या विदर्भ मराठवाड्यात झाल्या. फडणवीस साहेबाला नाही जाब विचारायचा. आणि फडणवीस साहेब काम करतात ना, कसं काम करतात बघा, शेतकऱ्याला कसं लुटायचं काम करतात बघा. कुठं आहे विरोधी पक्ष? विरोधी पक्ष नेता कुठं आहे? ती माझ्या आईच्या खात्यावरती आज लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत. हे कुठंतरी काँग्रेसला मान्य नाही का? मान्यच नाही. माझ्या लाडक्या बहिणीचा कांदा विकत घेतला असता, सोयाबीन विकत घेतला असतं, तिला गरज नव्हती तुमच्या 1,500 भिकेची. राहुल गांधी यांच्या डोक्याची चीप सरकली. देशाच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल असं विधान वापरण्याला सुसंस्कृत म्हणतात तुम्ही. देवेंद्र फडणवीस एका विशिष्ट जातीतून येतात, ब्राह्मण समाजातून येतात, म्हणून त्यांना काही बोलायचं का? ट्रोल करण्याची संस्कृती बीजेपीने आणलेली आहे. फडणवीस साहेब विरोधकांची स्पेस मोडून काढण्यासाठी माणसं पेरण्यामध्ये नंबर 1 आहेत. आणि फडणवीस साहेब समाजामध्ये फूट पाडणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन देण्यात नंबर 1 आहेत. राम मंदिर उभारलं, राम मंदिर तुम्हाला मान्य नाही का? तुम्ही हिंदूच आहेत ना? प्रभू रामापेक्षा आमच्या मोदी साहेब मोठे झाले का? तुम्ही आम्हाला राम शिकवणार? हा विश्वासघात नव्हता, ही गद्दारी नव्हती देशासोबतची. याला पंतप्रधान म्हणतात. तुम्ही राजा आहात, शहनशाह आहात, बादशाह आहात तुम्ही. बसा ना, ऐका ना विरोधी पक्षाच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे. काय म्हणतात खंडोबाची तळी उचलताना? म्हणून दाखवा फडणवीस साहेबांनी. लय देवा धर्मात सांगता ना, ह्याला डर्टी पॉलिटिक्स म्हणतात. असं नाही कधी काँग्रेसने केलं. त्यांनी पण काहीतरी घाण करून ठेवलीच की पाठी. तर ती घाण करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे का त्याला मंत्रिपद दिलं पाहिजे? त्याला आमचा विरोध आहे. 70,000 कोटीची कर्जमाफी केलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबाचा पक्ष आहे आमचा. फडणवीस साहेबांचं फेल्युअर आहे. त्यामुळे आता संपत आले, हे शेवट असेल. लिहून घ्या. लोकांनी डोळे उघडले की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत अख्खा देश पायाने मोजला राहुल गांधींनी. 56 इंची छाती त्याला म्हणतात. जो अख्खा देश पायानं मोजायला निघाला होता, संघर्ष करणारा माझा नेता मला भेटला. त्या अख्ख्या कुटुंबानं, मला डोळ्यात पाणी येतं माझ्या कधी कधी. आम्ही सांभाळलं नाही तेवढं आमच्या वडिलाला जाफर भाई, आमचे जाफर शेख, त्यांच्या कुटुंबानं सांभाळलं. आणि आता मी कुठल्या पदावर आहे, मी लोकप्रतिनिधी आहे का नाही, याला महत्त्व राहिलेलं नाही. आता महत्त्व आहे मी सत्याची बाजू घेतो का नाही.